आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे मस्त जाडीदार, कुरकुरीत आणि तितकंच पौष्टिक असं धिरडं डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि तोही झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये। हा डोसा बनवण्यासाठी आपण इथं दही, सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा इतका मस्त कुरकुरीत झटपट हा डोसा तयार होतो। असे मस्त डोसे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत संध्याकाळच्या लहान भुकेसाठी बनवू शकता। इथं मी डोशांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत आंबट गोड चवीची अशी शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी करायची ते सुद्धा सांगितलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया पौष्टिक, जाडीदार आणि तितकाच कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता इथं डोसे बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 कप एवढं ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। जे आपण रेग्युलर ज्वारीचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे। आता आपला डोसा छान कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मी पाव कप एवढा रवा टाकून घेतलेला आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि साधारण 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। नंतर अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी एक छोटी वाटी साधारण 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे। नंतर छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि शेवटी 2 ते 3 हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे टाकून घ्यायचे। मिरची इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता इथं मी अर्धा इंच आल्याचा तुकडा तो किसणीने किसून घेतलेला आहे। आल्यामुळे खूप छान टेस्ट लागते डोशांना। आता हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। जास्तही मिक्स करायचं नाही, हलकंसं मिक्स करून घ्यायचंय। नंतर आता आपण डोशाचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी त्याच कपने 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत आता पाणी टाकून घेणार आहे। एकदम पण आपल्याला पाणी टाकून घ्यायचं नाही, तर असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करत चालायचं आहे, म्हणजे आपल्याला बॅटर कसं हवं ते लक्षात येईल। आता इथं सुरुवातीला मी अगोदर 1 कप पाणी घेतलेलं होतं आणि नंतर आता आपण अजून 1 कप पाणी इथं घेणार आहोत आणि त्यातील मी अर्धा कप पाणी अगोदर टाकून घेतलेलं आहे। आता राहिलेलं अर्धा कप पाणी सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे एकूण मी 2 कप पाणी इथं टाकून घेतलेलं आहे। इथं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल तरच आपले जे डोसे आहेत ते व्यवस्थित येतात। त्यासाठी इथं पाणी अगदी व्यवस्थित टाका, म्हणजे आपलं जे हे मिश्रण आहे ते अगदी पातळ किंवा जास्त घट्टही नको। आता मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत होतं, म्हणून अजून मी यामध्ये पाव कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही, तर असं व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेणार आहे आणि आता आपण चटणी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर चटणीसाठीचे साहित्य आपण पाहूया। तर इथं मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे इथं भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे। नंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, नंतर इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी त्यांनाही भाजून घेतलेलं आहे। भाजलेल्या हिरव्या मिरच्यांमुळे चटणी फार छान लागते। नंतर इथं अर्धे लिंबूची फोड घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर देठांसह ती घेतलेली आहे। नंतर इथं 1 चमचा साखर घेतलेली आणि चवीनुसार मी मीठ नंतर टाकून घेणार आहे। आता इथं मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही आपली मस्त आंबट गोड चवीची चटणी तयार होते। आता इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जसं लागेल आपल्याला चटणीला तसं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आता मी याची बारीक व्यवस्थित चटणी तयार करून घेणार आहे। आता इथं बघू शकता मी इथं मस्त आपली चटणी तयार करून घेतलेली आहे आणि तिला एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चटणी शिल्लक होती म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही टाकून घेतलेलं आहे। तर आता आपली ही चटणी तयार झालेली आहे, पण अजून आपली चटणी छान टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी फोडणी टाकून घेणार आहे। तर त्यासाठी इथं मी एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता आणि 2 सुक्या लाल मिरच्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्यांना थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि ते फोडणी व्यवस्थित चटणीवर टाकून घ्यायची। तरी इथं बघू शकता आपली ही जी चटणी आहे किती छान दिसते। दिसायला जेवढी छान आहे तेवढी खाण्यासाठी एकदम चटपटीत आहे। तर तुम्ही ही चटणी या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा। तर आपली डोशांसोबतची हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता आपण डोशाचं बॅटर चेक करून घेणार आहोत। तर बघा रवा मस्त असा फुललेला आहे आणि आता आपलं बॅटर बघू शकता एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसरही नाही, तर याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं। आता इथं मी डोसा तवा गॅसवर गरम करायला ठेवून घेतलेला आहे। आपण डोसे वगैरे करतो तोच तवा घ्यायचा आहे आणि त्याला मोठ्या गॅसवर छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। आता डोसे तव्याला चिकटू नये त्यासाठी त्यावर 2 ते 3 चमचे तेल
टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता डोशाचं मिश्रण आहे ते एक वेळा चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव होतं. आता इथं एखादी वाटी किंवा असं फुलपात्र घ्यायचं आहे आणि त्यानेच मी आता हे मिश्रण आहे ते तव्यावर सोडून घेणार आहे. आधी कडेकडेने हे मिश्रण सोडून घ्यायचं आणि मग नंतर मध्यभागी सोडायचं. आता मिश्रण थोडंसं चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला गॅसची आच मोठीच ठेवायची आहे आणि डोसा वरतून कोरडा झाला की त्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तर मी असं ब्रशने व्यवस्थित तेल सगळीकडे लावून घेते. तुम्ही हवं तर चमच्यानेही तेल सोडून घेऊ शकता. त्यामुळे काय होतं तर डोसा निघायला मदत होते, तो तव्याला चिकटत नाही आणि डोसा छान कुरकुरीत होतो. आता गॅसची आच कमी करून घ्यायची आणि त्याच्या कडा सुटेपर्यंत आणि त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत साधारण 2 ते 3 मिनटं डोसा छान शेकून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि मंद आचेवरती हा डोसा छान मी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत मी छान शेकून घेतलेला आहे. मी त्याला थोडासा पलटवून घेतलेला आहे, कारण दोन्ही बाजू मला शेकून घ्यायचे आहेत त्याच्या. तुम्हाला जर नसेल तसा शेकून घ्यायचा तर तुम्ही एकाच बाजूने डोसा शेकून मग त्याची घडी घालू शकता. आता बघा आपला डोसा व्यवस्थित मी पलटवून घेतला आणि त्याची घडी घालून घेतलेली आहे. एकदम मस्त असा कुरकुरीत आपला ज्वारीचा डोसा तयार झालेला आहे. तर बघू शकता किती छान रंग आलेला आणि एकदम मस्त कुरकुरीत असा तयार झालेला आहे. आता मी दुसरा डोसाही तुम्हाला त्याच पद्धतीने करून दाखवते. तर इथं तवा मोठ्या आचेवरती व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचा. नंतर मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि नंतर ते कडेकडेने तव्यावरती सोडून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी सोडायचं. नंतर गॅसची आच मध्यम करून घ्यायची किंवा कमी करून घ्यायची आणि मंद आचेवरती व्यवस्थित हा 2 ते 3 मिनटं कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता आपला डोसा तयार झालेला आहे आणि आता आपण त्याची घडी घालून घेणार आहोत. तर बघा किती मस्त असा आपला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार आहे आणि मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते. तर बघा किती मस्त असा कुरकुरीत जाळीदार आपला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा डोसा एक वेळा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही हा मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासोबत सुद्धा हा डोसा तयार करून खाऊ शकता. खूप छान लागतो आणि पौष्टिक आहे, त्यामुळे पचायला हलका असतो आणि कोणीही याला खाऊ शकतो. आता यासोबत मी छान शेंगदाण्याची चटणी केलेली आहे. चटणी ही एकदम चटपटीत आणि आंबट गोड तिखट चवीची आहे, त्यामुळे डोशांसोबत ती खूप छान लागते. आता बघा मी तुम्हाला एक डोसा तोडून दाखवलेला आहे आणि असा हातामध्ये दाबून बघितला तर बघा किती छान मस्त कुरकुरीत आहे. आता चटणीसोबत तर हा अप्रतिम लागतो. तर या पद्धतीने तुम्ही हा डोसा एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मनीषा's टेस्टी रेसिपीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.